नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। पेपर फुटीच्या प्रकरणानंतर 3 मे रोजीची परीक्षा रद्द प्रकरणी सीबीआय तपास सुरू। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग। मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। काँग्रेसकडून मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू। काँग्रेसची ट्विट करत टीका। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ। वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। आंबा आणि काजू बागायतदारांचा वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार। सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक। राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार। मुंबईत 10% पाणी कपात सुरू। जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर। यूएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार। ऊर्जा आणि व्यापारावर विशेष भर राहणार। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती। ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। नागरिकांनी दुपारी उन्हात जाणं टाळण्यासह पुरेसं पाणी पिण्याचं हवामान विभागाचं आवाहन। ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचं निदान।